काँग्रेसचे माजी नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांच्या प्रवेशावर बोलण्यासाठी काँग्रेसच्या विधान परिषदेचा आमदार प्रज्ञासाई सातव आपल्यासोबत आहे. तर ताईची आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल ताई, कसं बघता या सगळ्या आजच्या प्रवेशाकडे? आजचा जो हा प्रवेश होत आहे, काँग्रेस पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते होते अशोक चव्हाण साहेब, आणि ते गेल्यामुळे आज संपूर्णच काँग्रेस पक्ष, सगळे जे कार्यकर्ते आहे ते खरोखरच त्यांच्या मनावरती आघात झालेला आहे. परंतु आता ह्या अशा पद्धतीनं निवडणुका जवळ आल्या आणि मागच्या 2.5 वर्षांपासून पण आपण बघतोय कशा पद्धतीने पक्षफुटी होत आहे, कशा पद्धतीने लोकांना इकडून तिकडे नेल्या जात आहे, आणि हा त्यातलाच एक भाग आहे. संजय राऊत असं म्हणाले की अशोक चव्हाण मागच्या 2 वर्षापूर्वीच ते भाजपमध्ये जाणार होते, मात्र कुठेतरी थांबले. ते शिंदे ज्यावेळेस गेले, शिंदेंनी बंड केले, त्यावेळेस अशोक चव्हाण हे बंड करणार होते. याची कल्पना तुम्हाला काय होती? नाही, याबद्दल मला काही आयडिया नव्हती, कारण मागच्या 2 वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत आणि हे अलीकडच्याच काळामध्ये घडलेलं आहे आणि आम्ही पण कालच वृत्तवाहिन्यांमधून बघत आहोत. तुमची भूमिका काय असणार आहे आता? माझी भूमिका तर मी एकनिष्ठ आहे काँग्रेस पक्षाशी. माझे पती राजू सातव हे या पक्षामध्येच यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. अगदी पंचायत समितीपासून ते राज्यसभेच्या खासदारापर्यंत त्यांनी या पक्षात काम केलं आहे आणि पक्षामध्ये ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा ते इंडियन यूथ काँग्रेसचे प्रेसिडेंट राहिलेले आहेत आणि पूर्ण देशामध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जे काम केलं होतं. आणि पण कोरोनामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की काळाचा घाला झाला आमच्या परिवारावरती आणि राजूभाऊ सातव हे आपल्याला सोडून गेले. त्याच्यामुळे त्यांचे जे स्वप्न अधुरे राहिले ते पूर्ण करण्याचं काम मी विडा उचललेला आहे आणि मी त्यांच्याप्रमाणेच मी या पक्षाशी आजन्म पूर्ण मी एकनिष्ठ आहे आणि गांधी फॅमिलीशी मी एकनिष्ठ आहे. शंकरराव चव्हाणापासून अशोकराव चव्हाणांनी आज म्हणजे कालपर्यंत जे आहेत ते काँग्रेसचे होते, ते त्यांनी कुठेतरी विश्वासघात केला काँग्रेसचा, असं वाटतं का तुम्हाला? शंकरराव चव्हाण साहेबांपासून काँग्रेस पक्षामध्ये अशोक चव्हाण साहेबसुद्धा आहेत आणि शंकरराव चव्हाण साहेबसुद्धा गृहमंत्री राहिलेले आहेत, केंद्रात मुख्यमंत्री राहिलेले आहेत. अशोक चव्हाण साहेबांनासुद्धा पक्षाने मुख्यमंत्रीपद देऊ केलेले आहेत. अशी अनेक पदं त्यांनाही ह्या पक्षामध्ये उपभोगलेली आहेत आणि अनेक वर्ष ते ह्या पक्षामध्ये होते. त्याच्यामुळे खरोखरच त्यांनी ह्या पक्षातून गेले हे कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण की त्यांना जाण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे त्यांना भाग पडत आहे हे विचार करण्यासाठी गोष्ट आहे. हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, आता काय भावना व्यक्त करतात कार्यकर्ते, पदाधिकारी? ॲक्च्युली आता हिंगोली जिल्ह्यामध्ये फार काही फरक पडलेला नाही आहे, कारण हिंगोली जिल्हा आधीच राजू सातव साहेबांच्या नावाने ओळखला जायचा आणि राजूभाऊ सातव यांनी या जिल्ह्यामध्येच, आणि ह्या जिल्ह्यामध्येच नव्हे तर नांदेड जिल्ह्याच्या सुद्धा ज्या 2 विधानसभा आहे, मग ते किनवट असेल, हदगाव असेल, इथे सुद्धा राजूभाऊ सातव यांच्या विचारांची माणसं आहे. त्यांनी तिथेही भरपूर काम केलेलं आहे. कारण मी जे आता लोकसभेच्या दरम्यान ह्या विविध गावांमध्ये फिरतीवर आहे, मग किनवटमधील असतील, हदगावमधील असतील, तर अनेक लोक आजही राजूभाऊ सातव यांच्या सोबत असलेले दिसत आहे आणि काँग्रेस सोबत असलेले दिसत आहेत. त्याच्यामुळे जनसामान्यांमध्ये आणि जे साधारण जनतेमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नाही. कारण की आज तुम्ही बघा, लहान लेकरांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना आज हे माहीत झालेलं आहे की रोज सकाळी उठलं की टी व्हीवरून कोणची तरी बातमी दिसते आणि इकडचा माणूस तिकडे गेलेला दिसतो आणि ह्याला कारणं काय आहेत हे सुद्धा आज तुम्हाला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे सांगू शकतील. नेमका अशोकराव चव्हाणांनी का निर्णय घेतला असावा? ईडी, सीबीआय ह्यासारख्या यंत्रणा पाठीशी लावणं भाजप चालू असल्याचं विरोधक म्हणतात. विरोधक म्हणजे तुमच्याच महाविकास आघाडीतील नेते असतील असं म्हणतात. असं काही असेल काही? असं काही असण्याची तर दाट शक्यता आहेच, कारण त्यांच्यासारखा इतके वर्ष पक्षात राहिलेला व्यक्ती आज पक्ष सोडून जाण्याचा विचार करतोय, तर नक्कीच कुठल्या तरी दबावाखाली ते पक्ष सोडून गेले असणार. कुठंतरी स्वर्गवासी राजूभाऊ सातव यांच्यानंतर त्यांचे कार्यकर्ते जे होते ते सैरावैरा झालेले आहेत. आता अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस, हिंगोली जिल्ह्यातले काँग्रेस सोडून कार्यकर्ते सोडून का जात आहेत काँग्रेस? नाही, कुठलेही कार्यकर्ते काँग्रेस सोडून गेलेले नाही. तुम्ही मला नाव सांगा, मी कारण सांगेल. आणि तुम्ही कळमनुरी विधानसभेतले अनेक कार्यकर्ते नाही, जो तुम्ही नाव सांगा मी सांगते त्या कार्यकर्त्यांनी, कोणी असेल तर. कारण मला तरी असं ऐकवत नाही की कोणचा कार्यकर्ता, आमचा एकही कार्यकर्ता जागेवरून हललेला नाही. फक्त आता हे मोठे मोठे नेतेच पक्ष सोडून जाताना दिसत आहेत.
निश्चितच हे होते आमदार प्रज्ञाताई सातव. मी म्हणजे जन्मोजन्मी जे आहेत ते गांधी घराण्यासोबतच राहणार असल्याचं मत जे आहे ते यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.